समजा एखाद्या महिलेला सायटिकेचा आजार आहे, तर मग तो आजार बरा होत नाहीये, तोपर्यंत मूल जन्माला घालणं योग्य आहे की अयोग्य? ते 9 महिने जे आहेत, ते तिचे खरंच सुखद अनुभव तिच्यासाठी असतो. पण त्या हां, काळात जर ती पेन घेऊन मूल राहतंय किंवा तिथे कंबर रोज दुखतीये आणि दिवस राहिलेत, तर अशा वेळेस बऱ्याच वेळा तिचं अर्धं 90% लक्ष हे बाळाकडे नसून तिच्या दुखण्याकडे असतं. हां. आणि त्यामुळे त्या बाळाच्या मनावरती वेगवेगळे परिणाम होतात. बऱ्याच वेळा ती कुठेतरी एखादा पेनचा एपिसोड जर आला, तर त्या पेनच्या एपिसोडमुळे मी बघितलंय, की बऱ्याच वेळा 2 ते 3 पेशंटचे मला महिन्यात अबॉर्शन मी बघायला मिळतात. ओके. तर एक लक्षात घ्या, काय होतं, की जेव्हा त्रास भयंकर होतोय, त्यावेळेस तुम्ही पूर्ण एक्सरसाइज पॅटर्न, एक्स-रे काढून, एम-आर-आय काढून चेक करा, की त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे. हां. तो त्रास किती प्रमाणात आहे आणि ते डायग्नोज करून त्याच्यावरती पूर्ण उपचार करायचे. त्याला पूर्णपणे बंद होऊन द्या आणि त्यानंतर जर मूल राहिलं, तर पूर्ण 100% डिव्होशन त्या आईचं मुलाकडे असणार आहे आणि त्यातनं उत्पन्न होणारं जे मूल आहे, ते एकदम क्रांतिकारी होणार. पण बाळाकडे लक्षच नाहीये, तिचे दौरूद पुरवले जात नाहीयेत, सतत ती शोकामध्ये आहे दुखण्याच्या. मग हां. अशा वेळेस बऱ्याच वेळा ते बाळ हे कोमजून जातं किंवा त्याची वाढ ही व्यवस्थित होत नाही. मग डाऊन सिंड्रोम सारखे किंवा एखादा मतिमंदासारखे वेगवेगळे आजार त्या बाळाला होऊ शकतात. ओके.